पालिकेच्या भवानी पेठेतील जय भवानी प्रशालेत इयत्ता 9वी मध्ये शिकणारा व मड्डी वस्तीसारख्या झोपडपट्टीत राहणारा वंचित समाज घटकातील विद्यार्थी सिद्धार्थ श्रीकांत गायकवाड याने कराटे या क्रीडा प्रकारात यशाचे शिखर गाठले आहे। त्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत यश संपादन केले असून त्याची ऑगस्ट 2026 मध्ये दुबईत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे। त्याच्या परिवारात आई, वडील, एक भाऊ यांचा समावेश आहे। सिद्धार्थची आई सौ शीलवंता या उत्तम गृहिणी असून त्यांचेही त्याला नेहमीच प्रोत्साहन व प्रेरणा मिळत असते। त्यांच्या भक्कम पाठिंब्यामुळेच सिद्धार्थने कराटेत यश प्राप्त केले आहे। कराटेमधील फाईट हा प्रकार त्याचा आवडता खेळ आहे। एकच ध्यास विद्यार्थ्यांचा विकास हे ब्रीदवाक्य असणाऱ्या त्याच्या शाळेत भारताचे सुजाण नागरिक घडविण्याचे काम गुरुजन करतात। दररोज शाळेत प्रारंभी राष्ट्रगीत, राज्यगीत, प्रतिज्ञा, प्रार्थना, संविधान प्रास्ताविक वाचन, योगासन, पसायदान आदींचे सादरीकरण होते। विद्यार्थी दिवसाचे महत्त्व सांगतात। शाळेचा परिसर निसर्गरम्य असून सुसज्ज असे क्रीडांगण लाभले आहे। उत्साहाच्या वातावरणात डिजिटल स्क्रीनद्वारे गुणवत्तापूर्ण व कौशल्यावर आधारित ज्ञानाचे धडे इथे दिले जातात। प्रत्येक वर्गखोलीवर सुविचारातून प्रबोधन करण्यात आले आहे। 1970 पासून शाळेचे ज्ञानदानाचे कार्य सुरूच आहे। सिद्धार्थची कराटेमधील यशस्वी कारकीर्द दैदिप्यमान अशी ठरली आहे। 2023 मध्ये त्याने बारामतीत राज्यस्तरीय सुवर्ण पदक तर सिकंदराबाद इथे आंतरराज्यस्तरीय रजत पदक, खुले एशियन जागतिक ब्राऊन पदक प्राप्त केले आहे। 2024 मध्ये तेलंगणात आंतरराज्य सिल्व्हर पदक, पुण्यात राष्ट्रीय स्पर्धेत सिल्व्हर पदकाचाही तो मानकरी ठरला आहे। 2025 मध्ये पुण्यात राज्यस्तरीय ब्राऊन पदक, विशाखापट्टणम मध्ये ब्राऊन पदक तर गोव्यात आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकण्याचा बहुमान मिळविला आहे। वयाच्या 7व्या वर्षापासूनच आपणास कराटेची आवड असून ब्रूसली व जॅकी चेन आपले आदर्श आहेत। जिद्द व परिश्रमाद्वारे आपण जिंकणारच असा आत्मविश्वास आंतरराष्ट्रीय कराटेपटू सिद्धार्थ गायकवाड यांनी व्यक्त केला। मला कराटेची आवड वयाच्या 7व्या वर्षापासून होती, पण परिस्थिती नसल्यापासून मी क्लास जॉईन केलो नाही। व वयाच्या 11व्या वर्षी जसं लॉकडाऊन संपलं तसं मी क्लास जॉईन केलो। स्टेट बँक कॉलनी इथे आमचा क्लास आहे। मग 2022 इथे माझं पुण्यात स्टेट लेवल झालं। माझी अबुधाबी वर्ल्ड चॅम्पियनशिप इन दुबई या ठिकाणी निवड झाली आहे। माझ्या समोर 20, 25, 28 व 30 या एज मधील मुलं येतील। जिंकणार तर मी 100% एवढा तर मला कॉन्फिडन्स आहे, कारण माझी प्रॅक्टिसच तशी झाली आहे। सिद्धार्थने आजपर्यंत अन्यायाविरुद्ध लढा दिला आहे। त्याने वयाच्या 11व्या वर्षापासून ओकिनावा मार्शल आर्ट अकॅडमीत प्रशिक्षण घेतले आहे। प्रारंभी कराटे प्रकार अवघड वाटत होता, परंतु कठोर परिश्रमातून यश मिळवले। त्याला वडील श्रीकांत गायकवाड यांची खंबीर साथ मिळाली असून ब्राऊन ब्लॅक 2 बेल्ट धारक होण्याचा त्याचा मानस आहे। आमचा विद्यार्थी सिद्धार्थने कराटेत घवघवीत यश संपादन करून शाळेसह परिवाराचे व सोलापूरचे नाव उज्ज्वल केले आहे, असे गौरवोद्गार तसेच कौतुकास्पद प्रतिक्रिया जय भवानी प्रशालेचे मुख्याध्यापक हरिदास झाडकर यांनी दिली। अशा ह्या श्रीकांत भाऊ गायकवाड नावाचे हे पालक आहेत। त्यांचा प्रत्येक शब्दाला आमच्या म्हणजे आम्ही गरज वाटली त्यांना आवाज दिलाही ते लगेच आमच्या शब्दाला होकार देतात व त्या आमच्या गोष्टी पूर्ण करत असतात। आणि त्यांचा जो मुलगा आहे तो आपल्या प्रशालेमध्ये येता 9वीमध्ये सिद्धार्थ गायकवाड हा शिकत असून त्याने कराटेमध्ये अनेक ठिकाणी राज्यस्तरावरती त्याचबरोबर राष्ट्रीय स्तरावरती गोल्ड मेडल मिळवलेले आहेत। आणि आता तो पुढच्या वर्षाच्या म्हणजे 2-4 महिन्यामध्ये दुबईला जाणार आहे कराटे खेळण्यासाठी। सिद्धार्थने कराटेत अपराजित होण्याची परंपरा जोपासली आहे। आपल्या मुलाच्या कराटेतील यशस्वी परंपरेचा सार्थ अभिमान असल्याची कौतुकाची थाप त्याचे वडील श्रीकांत गायकवाड यांनी मारीत त्याचे अभिनंदन केले। आणि याचं वय अवघड 14-15 होतं, तरी फाईट खेळत असताना एकदा त्याचं हाताचं हाड चिरलं
मग त्यावेळी म्हणलं मी आता बंद कर बाळा, आता आपल्याला कसं म्हणजे तू छोटा पडतो, समोरचे मुलं ब्लॅक बेल्टचे मोठे असतात आणि तुला ह्या कॅटेगरी मध्ये हाईट असल्यामुळं घेता येत नाही. तरी म्हणलं नाही पप्पा, मी काय पण होते, मी माझं हाड चिरलं तरी हरकत नाही. माझं एक स्वप्न आहे की मी भारताकडून खेळायचं आणि भारताला नॅशनल अवॉर्ड मिळवायचा, असं मला स्वप्न आहे म्हणून. आणि खरं खरं ते डॉक्टरने सुद्धा त्याला सल्ला दिला होता किंवा तू 2 महिने आता कराटे खेळू शकत नाही किंवा कुठला व्यायाम वगैरे करू शकत नाही. तरी त्यांनी प्रयत्न सोडला नाही. हळूहळू करत करत शेवटी त्यांनी पुन्हा स्ट्रॉंग झाला आणि गोव्यामध्ये जाऊन नॅशनल मारून आले. आता भविष्यामध्ये आता त्याला मला वाटलं सुद्धा नव्हतं की त्याची इंटरनॅशनल मध्ये निवड होईल. इंटरनॅशनल मध्ये दुबई मध्ये, अबुधाबी इथे त्याची निवड झालेली आहे. आता आमची तर परिस्थिती थोडीशी हालाकीची आहे, मध्यमवर्गीय असल्यामुळे आमचं छोटस केटरिंगचं बिझनेस आहे. परिस्थिती हालाकीची आहे, खर्च पण जास्त आहे. मग मला असं वाटतं की आता जसं नॅशनल खेळाडूमध्ये जसं कबड्डी, खो खो, क्रिकेट, हॉकी, व्हॉलीबॉल वगैरे असे वेगवेगळे खेळ आहेत, कराटेला सुद्धा प्राधान्य द्यायला पाहिजे. जीवनात पोलीस होऊन देशसेवा व समाजसेवा करण्याची इच्छा सिद्धार्थने व्यक्त केली आहे. त्याने आपल्या अभ्यासातही खंड पडू दिला नाही. तो हुशार वृत्तीचा म्हणून सुपरिचित आहे. आपणास वडिलांची प्रेरणा व प्रोत्साहन मिळाले. त्यांनी नेहमीच सकारात्मक विचार दिले. तसेच शिक्षक वृंदाच्या सहकार्यामुळेच आपण यशस्वी झालो, अशी कृतज्ञतेची भावना आंतरराष्ट्रीय कराटेपटू सिद्धार्थ गायकवाड यांनी व्यक्त केली. आणि मला प्रेरणा देणारे म्हणजे माझे वडील श्री श्रीकांत गायकवाड यांनी मला भरपूर प्रोत्साहन दिलेत की तू हारू नको, तू झट, तू मेहनत कर, तू प्रयत्न कर, तू होशील. मला कधी नेगेटिव्ह बोलले नाहीत, त्यांनी पॉझिटिव्ह विचार करायला सांगितले. आणि माझे सर्व शिक्षक देखील माझ्या पाठीमाग एक खंबीर साथ बनून उभे होते, म्हणून मी या ठिकाणी आतापर्यंत पोहोचलो. आंतरराष्ट्रीय कराटेपटू सिद्धार्थ गायकवाड यांच्यावर समाजातील सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. हे विशेष वृत्त संकलन केले आहे अन्वी न्यूज चॅनलचे संस्थापक संपादक श्री गणेश शिंदे यांनी.